मी अज्ञानी आहे म्हणून काय अधिकार नाही आहे. कारण तुकोबरायसारखे ज्ञानी पुरुष संत होऊन गेले, कधी कुणाला अज्ञानी म्हटलं नाही. स्वतः परमार्थ केला आणि लोकांना सांगितला. आई वडील घरात सांगत असतात. मला वाटतंय माय बाप ही अशी गोष्ट आहे. दारुडा जरी असेल मुलगा, दारुड्या जरी असेल तर नितांत प्रेम करत असतात मायबाप. मी त्या आईवडिलाला सुद्धा विनंती करेल, जननी जने तू भक्त जने दाता या शूर जने नाही तू जननी वांझ भले. आई तुला जन्म द्यायचा असेल बळीराजासारख्या दात्याला जन्म दे, भक्त प्रल्हादासारख्या भक्ताला जन्म दे, छत्रपती शिवरायांना जन्म दे. नुसत्या दारुड्याला जन्म देऊन तू वांझ राहिली तरी काही हरकत नाही. हे काय गावचा विकास करत नाहीत, हे काय घरचा विकास करत नाहीत. म्हणून व्यसन सोडून द्या. एकदा एस मध्ये प्रवास करत असताना तरुणावरच किती बोलू. बसमध्ये प्रवास, आता पहिली गाडी नव्हती आमच्याकडे, बसमध्ये प्रवास करत असताना MH60 वयाचे बाबा माझ्या सीटजवळ येऊन बसले. बसल्यानंतर विचारलं, कोण आहात तुम्ही, कुठं चाललात. मी म्हटलं बाबा मी आळंदीमध्ये शिक्षण घेते, कीर्तनाला चालले. बाबाने गप्पा वगैरे होऊ दिल्या व्यवस्थित. नंतर हळूच खिशातून बिडी काढली. बिडी माहिती आहे ना तुम्हाला, बिडी काडी माहिती आहे का तुम्हाला अगदी बिडी काढली बाबाने आणि ओढायला सुरुवात केली. आता बाबा बिडी ओढू लागले. बाबाला म्हटलं बिडी बंद करा, सगळ्यांना त्रास होतोय. बाबा म्हटले कशाचा त्रास होतोय. म्हटलं बाबा तुम्ही एकदम धूर बाहेर फेकताय, टप्प्याटप्प्याने फेकला तर त्रास होणार नाही. कारण बाबा तोंडामध्ये धूर साचवायचे आणि नाकातून धूर सोडायचे. कोण कुठून धूर सोडेल. म्हटलं बाबा बिडी बंद करा, सगळ्यांना त्रास होतोय. बाबा म्हटले तुम्ही महाराज आहेत म्हणून शास्त्र सांगतो. म्हटले बिडीचं सुद्धा शास्त्र आहे. हे शास्त्र कळण्यासाठी सुद्धा शास्त्र कळावं लागतं. धूम्रपानम शतगोदानम, धूम्रपानम शतगोदानम, एक एक झुरका गंगा स्नानम, टाकडम टुकडम एक बिडी कन्यादानम. टाकडम टुकडम बहुत पुण्यम. तुकडे ताकडे कोरोनाच्या काळामध्ये ते जमा करून ओढावे लागले. आणि एक बिडी जर दान दिलेला म्हटला कन्यादानम. व्यसनाधीन गेलेले माणसं कधीच म्हणत नाही की हे चुकीचं आहे, उलट मित्र बनवतात. जर एखादा सज्जन बसला तर त्या खळाच्या संगतीमध्ये बसला तर ढेकणाच्या संगे. हिरा सुद्धा चांगले चांगले हिरे भंगलेत संगतीने. मी सांगत असते संगत करत असताना सुद्धा सज्जनाची करा. कारण सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचा फायदा होईल की नाही हे मला माहित नाही. सज्जनाच्या संगतीमध्ये तुमचा फायदा होईल की नाही हे मला माहित नाही, पण 100% गॅरंटीने सांगते तुमचं नुकसान होणार नाही. सज्जनाची संगत करा. मित्र तर चांगलाच असावा माणसाच्या जीवनामध्ये. मित्राकडे श्रीमंती नसली तरी चालेल, पण त्याच्याकडे विचाराची श्रीमंती असावी. मित्र मळका असला तरी चालेल, मित्र जळका नसावा. मित्र भगवान श्रीकृष्णासारखा असावा. द्वारकाधीश आहे, द्वारकेचा राजा आहे, संपत्तीचा गर्व नाहीये. मित्र सुदामजी सारखा असावा. 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरामध्ये आहे, पण त्या गरिबीची लाज वाटत नाही. आणि ज्यावेळेस परमार्थाची सांगड आपण घालतो, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, ही सांगड आहे महाराज परमार्थाची. आणि ज्या ज्या वेळेस संतांनी भक्तांनी हाक मारली देवा धाव, कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले लय भारी, हरी तू आमचा कैवारी, आले विघ्न निवारी. आणि त्यावेळेस भक्ताचं रक्षण करण्यासाठी गदा घेऊन देव धावला. अभंगाचं दुसरं चरण. भक्त राखे पाया पासी, भक्त राखे पाया पासी, भक्त राखे पाया पासी, भक्त राखे
भक्त राखे पाया पासी भक्त राखे पाया पासी भक्त राखे पाया भक्त राखे पाया पासी भक्त राखे पाया पासी भक्त राखे पाया पासी भक्त राखे भक्त राखे पाया भक्त राखे पाया देणार आहे आपण ते प्रमाण. मी जर सरपंच झालो, सभा मंडपाचे पत्र बदलून टाकेल. मी जर सरपंच झालो, आपल्या गावचा काळा पलट करून टाकेल. हे बदलेल ते बदलेल. बायको म्हटली दारूच्या नशेमध्ये पॅन्ट म्हणून परकार घातलाय, बदलून घ्या. क्या किया क्या किया क्या किया क्या किया तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया. अमृत छोड़ा पीता है शराब तू, भगवान के नाम से मुंह मोड़ दिया. अमृत छोड़ा पीता है शराब तू, भगवान के नाम से मुंह मोड़ दिया. क्या किया क्या किया क्या किया क्या किया तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. व्यसनाच्या अधीन जाऊन जे कार्य आपल्याला करायचंय त्या कार्याचा या व्यसनाने विसर पडतो महाराज. तरणा बांड पोरं व्यसनाच्या अधीन जातात. आता आमच्या आळंदीला एक पोरगा वैतागून शिकायला आलेला आहे. अनाथ आहे तो. अनाथ म्हणजे आसून नसल्यासारखे आहेत. त्याचा खर्च आम्हीच करतो. पखवा सुंदर वाजवतो तो. त्याला मी जेव्हा तो आळंदीमध्ये आला, आमच्या आळंदीमध्ये मुलींची संस्था आहे आणि येणाऱ्या मुलांनासुद्धा आम्ही सहकार्य करत असतो. तर त्या पोराला मी विचारलं, तुला वडील नाहीत का, आहेत का की नाही? अगोदर म्हटलं हो, आणि नंतर म्हटलं नाही. म्हटलं मग बाबा वगैरे आजोबा असतील ना? अगोदर म्हटलं हो, आणि नंतर म्हटलं नाही. सामान्य होता तो मुलगा, पण त्याचे हे शब्द माझ्या काळजाला घर करून गेले. हो म्हणण्यामध्ये आहे आणि नाही म्हणण्यामध्ये आसून नसल्यासारखे आहेत. म्हटलं काय होतं? तो म्हटला, ताई खरं सांगू का, माझे वडील दारू पितात. मग तुझे वडील दारू पितात तर मग तुझ्या वडिलाचे वडील त्यांना समजून सांगत नाही का? त्याला मी म्हटलं, वडील जर दारू पित असेल तर त्यांचं वरधास्त म्हणजे त्यांचे वडील आहेत, मग ते त्यांना समजून सांगत नाही का? पोरगा म्हटला, ताई त्यांचे वडील त्यांना काय समजून सांगणार, कारण त्यांचे वडील आणि ते एकाच दुकानात जातात. वरधास्तच कुणाचं नाही. व्यसनाधीन गेल्याने आयुष्याचं वाटोळं होतं महाराज. ती पत्नीसुद्धा असून नसल्यासारखी विधवा पत्नीसारखी घरामध्ये राहत असते आणि दारुड्याच्या हातून कधी विकास होत नाही.
मला वाटतंय व्यसन करण्यापेक्षा जर तरुण जर इथं बसले असतील आणि जीवाचे कान करून जर माझं कीर्तन तुम्ही ऐकत असाल तर मी सांगेल ते व्यसन करा तुम्ही. अरे हे काय सकाळी पिली की संध्याकाळी उतरून जाते नाही का, असं व्यसन सांगते की ती उतरणारच नाही. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन हरि नाम का प्याला एक बार तो पी के देख, तेरी जिंदगी सवर जाएगी, तेरी जिंदगी सवर जाएगी. काही लोक म्हणत असतील की तरुण कीर्तनकार, तरुण वादक, तरुण गायक हे संप्रदायामध्ये आले. काहींना टीका करण्याची फार टोपी अशीच नाही अशीच असावी, गंध असाच नाही असाच असावा. अरे आलात ना तो तरुण, करू दे ना परमार्थ, काय हरकत आहे. दारू पिण्यापेक्षा चांगला आहे ना, पकवाज वाजवतोय, वाढू दे ना, कटिंगच वाढते, वेणी घालल तो. कशावरती टीका कराव्यात महाराज. आणि मी सांगू तुम्हाला खरा परमार्थिक बळीराम महाराज इथं बसलेले आहेत. माझे वडील 1962 साली संस्था सुटले होते. ग्रंथ मुखदगत होता, त्यांनी पाहिलंय. कधी आपली विद्वत्ता दाखवली नाही म्हणजे दुसऱ्यावर टीका केली म्हणजे तुमची विद्वत्ता ही सिद्ध होत नाही. तुमची विद्वत्ता तेव्हा सिद्ध होते का तुम्हाला टीका करण्यासाठी वेळच मिळत नाही. आणि शहाणे मायबाप लेकराला धांडोळा पिटून गावभर सांगत नसतात की हे असं असं असावं. शहाणे मायबाप घरात घेऊन 4 भिंतीच्या आत सांगत असतात, लेकरा हे असं नाही बरं का, असं पाहिजे. त्याला माय आणि बाप म्हटलं जातं. उगाच टीका नकोय. बुडणाऱ्या माणसाला कधी सांगताच येत नाही की मी बुडतोय म्हणून. तसं ज्ञानी माणसाला सांगायची गरजच नाही की मी ज्ञानी आहे म्हणून आणि तुम्ही अज्ञानी आहे म्हणून. काय अधिकार नाही आहे. कारण तुकोबरायसारखे ज्ञानी पुरुष संत